आज ना मी आलेले आहे सिद्धनाथ मसाले स्टोअर. जसं ना आपण लालबागला घेतो ना मसाले, आपल्याला आता लालबागला जायची गरज नाही. इकडे विरार मध्ये पण एक असं दुकान आहे, इकडे लालबाग सारखे सेम मसाले मिळतात. ते काका आहेत, तुमचं नाव सांगा. मी सिद्धनाथ मसाला स्टोअर यांचा ओनर शंकर रामचंद्र जगताप. आपलं दुकान सध्या 15 वर्षापासून विरारमध्ये चालू आहे. हा, आणि जसं लालबागला आपण मसाले बनवतो भाजून कुटून सुकवून, तसेच आता इथे आपल्या इथे होतात. आणि मी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. जसे इकडे भाजतात, इकडे मिरच्या सोलल्या जातात, जसं कुटून देतात ते इकडे सेम जसं लालबागला आहे ना, आपण लालबागचा तुम्ही व्हिडिओ बघितलाय तशीच सेम इकडे प्रोसेस आहे, मी दाखवणार आहे. आणि दुकानाची वेळ किती आहे? दुकान सकाळी 8:30 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू राहते. सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत. आणि किती वेळात मसाले देता? मसाला आज दिली ऑर्डर, आज दिल्यानंतर 2 दिवसानंतर सुकून वगैरे तयार होतो, आणि ताबडतोब हवा असेल तर भाजून ताबडतोब तयार होतो. फक्त भाजूनच. आणि हा, सुकून वगैरे सुकवलं पाहिजे जाणार असेल तर 2 दिवसाने देतात. म्हणजे ऑर्डर सुकून वगैरे हवा असेल, वेळ असेल तर 2 दिवस लागतात. म्हणजे आपल्याला आगोटसाठी जे टिकवणीसाठी आपण मसाला घेतो ना पावसाळ्यासाठी, ते 2 दिवस तरी लागतात. कारण की आता मे महिना आहे ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे वेळ जास्त लागतो. तुम्हाला मी दाखवते आतमध्ये कसं आहे. इकडे सेम तशीच टंका आहे. इकडे हे बघा, हे ना ऑर्डरचे मसाले आहेत. इकडे हे बघा, हा एक आहे. इकडे भाजून हे रेडी झालेले आहेत, भाजून वगैरे हे रेडी झालेले आहेत, फक्त वाटण्यासाठी जाणार आहेत. आणि त्यांचं चॅनल आहे. इकडे टंका आहे कुठलं इकडे सेम प्रोसेस आहे. हे बघा इकडे. आणि ना इकडे भाजण्यासाठी कडे जातात. हे बघा तिकडे समोरच त्या भाजण्याची कडे आहे, म्हणजे आता भाजून झालेले आहे. हे तिकडे प्रोसेस करीत आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं पाहिजे असेल ना, लालबागला न जाता आपल्या विरारमध्ये आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी या दुकानावर हे आहे. इकडे नाही बघा, इकडे जसं लालबागला दाखवलेलं ना आम्ही व्हिडिओ मध्ये, तसं तिकडे पण सेम सिस्टीम आहे. ते बघा, इकडे एक मावशी आहे, तिकडे एक ताई आहे. ते बघा म्हणताय. ताई तुम्ही मराठी आहे का? हा, मराठीच आहे. मराठीच आहे. ते बघा, हे आपले दादा पण मराठीच आहेत, तिथे काम करतात, त्या पण मराठीच आहे. ते बघा, इकडे मिरच्या सोलण्याचं काम आहे. हे कोणती कोणती नावं सांगा जरा मिरची? ही काश्मीरी मिरची आहे. ही बघा, ही काश्मीरी. हा, हे बेडगे आहे. ही लवंगी एकदम तिखट मिरची. आणि ही शंकेश्वरी आहे. ही पांडी मिरची आहे. आणि हा रेशम पट्टा आहे. हा रेशम पट्टा मिरची आहे. जसं आपल्याला पाहिजे आणि ना हे त्या धने आहेत. ऑर्डर प्रमाणे. आणि हे बघा, इकडे हा. धने आहेत. हिरवेगार अगदी धने आहेत. आपल्याला जसे पाहिजे ना तसे घेऊन शकता. आणि हे ना पहिले साफ करून देतात, नंतर सुकवतात, आणि मग भाजून कुटून देतात. जसं आपल्याला पाहिजे ना तसं ऑर्डर प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आपले मराठीच दादा आहेत, त्यांना नक्की सपोर्ट करा. आणि तुम्ही विरार मधून, विरार नालासोपारा इकडून असाल तर या दुकानाला नक्की भेट द्या. दुकानाचं नाव आहे, इकडे दाखवा. हे बघा, दुकानाचं नाव आहे सिद्धनाथ मसाला स्टोअर, लालबाग राजा कांडप केंद्र. हे बघा, त्यांच्या इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता या नंबरवर. हा बघा, एक ना हा झालेला. हा किती किलोचा आहे? हा 5 किलोचा मसाला आहे. हा 5 किलोचा मीडियम मध्ये आहे. हा बघा, सेम तसाच ना बघा, 5 किलोचा मीडियम मध्ये. याचा रेट किती? याचा 1 किलो साधारण 950 किलो पर केजी पडतो. 1 किलोचा 950 रुपये, सॉरी, 1 किलोला. साधारण हा 3 किलो मिरचीचा मसाला आहे, 5.5 किलो तयार होतो. 3 किलो मिरचीचा 5.5 किलो मसाला झालेला आहे बघा, रेडी. आणि सेम यांची पण सेम पिशवी वगैरे आहे. हे तुम्हाला सांगते, सिद्धनाथ मसाले स्टोअर कुठे आहे? मनवेलपाडा रोडला समोरच बघा माझ्या ना मोरे हॉस्पिटल आहे. झूम करा ना, मोरे हॉस्पिटल आहे, त्याच्या समोरच्याच गल्लीमध्ये आहे. आणि बाजूलाच आहे ना प्रशांत राऊत त्यांचं ऑफिस आहे, त्याच्या बाजूलाची गल्ली आहे, तिकडे एकदम जवळच आहे बघा. दादाने आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की या. आणि लालबागला जायची गरज आहे, आपल्या विरारमध्ये सेम लालबाग मसाले मिळणार आहेत. आज कुठे होते? चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा.